विद्यार्थी मित्र हो, आपण हायड्रोकार्बन्स नावाचा हा एक टॉपिक सुरू केलेला आहे. हा टॉपिक याच्या अगोदरचा जो टॉपिक आहे 14 नंबरचा टॉपिक बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यानंतर येणारा हा टॉपिक आहे. त्या टॉपिकमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि ते तुम्हाला येतं आहे असं गृहीत धरून या टॉपिकमध्ये जी काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतील त्यांची IUPAC किंवा कॉमन सिस्टीममधली नेम्स तुम्हाला माहीत असतीलच, किंवा जर नॉमेनक्लेचर समजलं नसेल तर आपण एखाद्या ऑफलाईन लेक्चरला आपणाला नॉमेनक्लेचर स्वतंत्रपणे पाहता येईल. इथं आपण हायड्रोकार्बन्समध्ये सुरुवात करताना पाहिलेलं होतं की हायड्रोकार्बन्स ही हायड्रोजन आणि कार्बन या दोन इलेमेंटपासून बनलेली कंपाऊंड्स आहेत. दी कंपाऊंड्स कन्सिस्टिंग ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲज दी इलेमेंट्स आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. ही हायड्रोकार्बन्स आपण क्लासिफाय केलेली होती दोन प्रकारामध्ये. ते दोन प्रकार इथं दिलेले आहेत. ओपन चेन आणि दुसरा प्रकार आहे सायक्लिक. या ओपन चेनला दुसरं एक नाव आहे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स, किंवा यांना दुसरं एक नाव आहे असायक्लिक हायड्रोकार्बन्स. म्हणजे आपण अशी लक्षात ठेवली तरी चालतील हायड्रोकार्बन्स, असायक्लिक हायड्रोकार्बन्स अँड सायक्लिक हायड्रोकार्बन्स, म्हणजे आपल्या लक्षात राहतील. असायक्लिक हायड्रोकार्बन्स पुन्हा दोन प्रकारामध्ये क्लासिफाय केलेले आहेत. सॅच्युरेटेड असायक्लिक हायड्रोकार्बन्स, उदाहरण याचं अल्केन. आणि दुसरा प्रकार आहे अनसॅच्युरेटेड असायक्लिक हायड्रोकार्बन्स. त्याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत अल्किन्स आणि अल्काइन्स क्लासमधली कंपाऊंड्स ही या प्रकारामध्ये येतात. म्हणजे असायक्लिक हायड्रोकार्बनचे हे दोन प्रकार आहेत, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, असायक्लिक हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेडचे पुन्हा दोन प्रकार आहेत, स्ट्रेट चेन अँड ब्रँचड चेन सॅच्युरेटेड असायक्लिक हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेडचे दोन प्रकार आहेत, स्ट्रेट चेन अँड ब्रँचड चेन हायड्रोकार्बन्स. आता याचे सविस्तर उदाहरण आपल्याला नंतर पाहायचे आहे. सायक्लिक हायड्रोकार्बन्स दोन प्रकारचे आहेत, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. म्हणजे जसे असायक्लिक हायड्रोकार्बन्स दोन प्रकारचे आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, तसेच सायक्लिकसुद्धा दोन प्रकारचे आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पुन्हा दोन प्रकारामध्ये आहेत, ॲरोमॅटिक अनसॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बन्स आणि दुसरा प्रकार आहे नॉन ॲरोमॅटिक अनसॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बन्स. आता तुम्ही जर बघितलं तर या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. हायड्रोकार्बन्स, हायड्रोजन आणि कार्बन या दोन इलेमेंटपासून तयार झालेली हायड्रोकार्बन्स. असायक्लिक हायड्रोकार्बन्स किंवा ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक, याचा अर्थ कार्बन आणि हायड्रोजन्स एकमेकांना जोडलेले असतील पण त्यांची बंदिस्त अशी सायकल तयार झालेली नसेल, क्लोज्ड सायकल तयार झालेली नसेल, तर त्यांना म्हणायचं ओपन चेन ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. आणि जर कार्बन कार्बन एकमेकांना जोडून बंदिस्त चेन तयार होत असेल तर त्याला म्हणायचं सायक्लिक हायड्रोकार्बन्स. आता असायक्लिकमध्ये जे दोन प्रकार आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. ज्या असायक्लिक कंपाऊंड्समध्ये किंवा ज्या
ओपन चेन हायड्रोकार्बन्समध्ये सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील तर ती सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स होतात. अल्केन्स आपल्याला माहीत आहे सगळी कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असणारी हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ही असायक्लिक आहेत कारण यांच्यामध्ये कार्बनची बंदिस्त चेन नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये कमीत कमी एखादा तरी कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचा अर्थ आपल्याला परत एकदा समजलेला आहे की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे अशी दोन प्रकारामध्ये एक स्ट्रेट चेन, कार्बन एकमेकांना जोडून त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड्स आहेत अशी सरळ चेन तयार होत असेल ज्याला आपण स्ट्रेट चेन म्हणतो तर ती स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स होतात. आणि ज्याच्या चेनला कार्बनच्या मध्ये एखादी दुसरी कार्बनची ब्रँच जोडलेली असेल तर ती कंपाऊंड ब्रँच्ड चेन हायड्रोकार्बन्स होतात. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पण तशीच आहेत. कार्बन कार्बन यांच्यामध्ये एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे आणि जर कार्बनची अशी सरळ चेन असेल तर ती स्ट्रेट चेन कंपाऊंड्स होतील. कार्बनच्या सरळ चेनला एखादी जरी ब्रँच जोडलेली असेल दुसऱ्या कार्बनची तर त्याला आपण ब्रँच्ड चेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. या सायक्लिक कंपाऊंडमध्ये सॅच्युरेटेड ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स कसे यांच्यामध्ये कार्बनची चेन बंदिस्त आहे शिवाय कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतील तर ही जी सायक्लिक कंपाऊंड्स आहेत ती सॅच्युरेटेड प्रकारातली होती. अनसॅच्युरेटेड सायक्लिक कंपाऊंड्स कार्बन कार्बन चेन बंदिस्त असून सुद्धा दोन कार्बनमध्ये एखादा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर ती कंपाऊंड सायक्लिक अनसॅच्युरेटेड होती. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे अशी सायक्लिक कंपाऊंड्स जर ॲरोमॅटिक नेचरचे असतील कमीत कमी यांच्यामध्ये एखादी बेन्झीन रिंग असेल तर ती कंपाऊंड्स ॲरोमॅटिक अनसॅच्युरेटेड होतील. आणि जर त्यांच्यामध्ये ॲरोमॅटिक नेचर नसेल किंवा एखादी बेन्झीन रिंग यांच्यामध्ये नसेल तर ती कंपाऊंड नॉन ॲरोमॅटिक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स होती. हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन आपण ऑफलाईन लेक्चरला व्यवस्थित पाहिलेलं आहे. यांची उदाहरणंही आपण पाहिलेली आहे. तर हे क्लासिफिकेशन मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता या टॉपिकमध्ये आपणाला अल्केन्स हे कंपाऊंड्स बघायचे आहेत. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये अल्किन्स आणि अल्काइन्स हे कंपाऊंड्स बघायचे आहेत आणि सॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये या ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण पाहणार आहोत. मी सुरुवात करतो आहे याच्यातल्या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला ज्यांना आपण अल्केन्स असं म्हणतो. इथं आपणाला दिसतं आहे अल्केन्स. आपण क्लासिफिकेशन पाहत असतानाच अल्केनचा अर्थ बघितला आहे की जी सॅच्युरेटेड असायक्लिक हायड्रोकार्बन्स आहेत ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स आहेत. आपण जर डेफिनेशन पाहिली अल्केनची तर क्लासिफिकेशनमधले हेच शब्द आपणाला डेफिनेशनमध्ये दिसतील. अल्केन्स आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स containing carbon-carbon and carbon-hydrogen single covalent bonds. Alkenes कसे आहेत? ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड. ॲलिफॅटिक असायक्लिक आहेत, ओपन चेन आहेत.
ओपन चेन म्हटलं तरी चालेल किंवा ॲलिफॅटिक म्हटलं तरी चालेल, ती सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेडचा अर्थ इथं दिला आहे कारण का त्यांच्यामध्ये कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स आहेत. अशी जी हायड्रोकार्बन्स आहेत त्यांना काय आपण म्हणायचं, अल्केन्स असं म्हणायचं. आता या अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपणाला लक्षात ठेवावं लागेल, CnH2n+2, ज्याच्यामध्ये N म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. N म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आपणाला एखाद्या अल्केनमध्ये Nची किंमत माहीत असेल, कार्बनची संख्या माहीत असेल, तर त्याच्यामधल्या हायड्रोजनची संख्या आपण काढू शकतो. उदाहरणार्थ कार्बनची संख्या 1 असेल तर हायड्रोजनची संख्या किती येते, 2 × 1, 2 + 2 दॅट इज 4. म्हणजे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून या अल्केनचा फॉर्म्युला होतो CH4. अल्केन क्लासमधलं हे एक सुरुवातीचं कंपाऊंड आहे, त्याला आपण मिथेन असं म्हणतो. जर आपण याच्यामध्ये कार्बनची संख्या म्हणजे Nची संख्या 2 घेतली तर C2 होईल. हायड्रोजनची संख्या किती येऊ शकते, 2 × 2 4 + 2 6 दॅट इज C2H6. हा 2 नंबरचा अल्केन आपणाला तयार झालेला दिसेल, ज्याचं नाव आहे इथेन. अशी कार्बनची संख्या आपण जर या फॉर्म्युल्यामध्ये भरत गेलो तर आपणाला असंख्य अल्केन क्लासमधली कंपाऊंड्स तयार झालेली दिसून येतात, जसं की मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन या पद्धतीने. या सगळ्या अल्केनच्या नावाच्या शेवटी आपणाला ANE हे सफिक्स दिसेल, शेवटी येणारी लेटर दिसते. त्या नावाच्या सफिक्सवरून ही ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्केन क्लासमधली आहेत हे आपण ओळखू शकतो. अल्केनलाच दुसरं नाव आहे पॅराफिन्स. अल्केन्सलाच काय म्हटलं जातं, पॅराफिन्स असं म्हटलं जातं. अल्केन्समध्ये कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन सगळे सिंगल बॉन्ड्स असल्यामुळे अल्केन्स केमिकली लेस रिॲक्टिव्ह असतात. दुसऱ्या केमिकल्सबरोबर यांच्याकडं लेस ॲफिनिटी असते आणि म्हणून अल्केन्सला दुसरं नाव दिलेलं आहे पॅराफिन्स. अल्केनचा अर्थ पाहिल्यानंतर आपणाला अल्केनमधला एक महत्त्वाचा पॉईंट पाहायचा आहे, आयसोमेरिझम इन अल्केन्स. आयसोमेरिझम इन अल्केन. आता हा बघण्या अगोदर आपणाला आयसोमेरिझम म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, जरी पाठीमागच्या टॉपिकमध्ये तुम्ही ही टर्म पाहिली असली तरी आपणाला या आयसोमेरिझमचा अर्थ इथं परत पाहायचा आहे. आता या ठिकाणी अर्थ पाहताना आपणाला त्याची डेफिनेशन तुम्हाला आठवत असेल आयसोमेरिझमची, दी कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर formula but different structural formulae are called isomers of each other and phenomenon is called isomerism. याच्या पाठीमागच्या टॉपिकमधली मी डेफिनेशन सांगतो आयसोमेरिझमची. ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो पण स्ट्रक्चरल फॉर्म्युली वेगवेगळी असतात, अशा स्ट्रक्चरल फॉर्म्युलीला
एकमेकांचे आयसोमर्स असं म्हटलं जातं आणि फेनॉमेनॉनला आयसोमेरिझम असं म्हणायचं. फेनॉमेनॉनला आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. आता अल्केन्समध्ये जो आयसोमेरिझम बघायला मिळतो तो चेन आयसोमेरिझम प्रकारातला असतो. चेन आयसोमेरिझम म्हणजे काय, तर कार्बनची जी चेन असते या चेनमध्ये चेनचं स्ट्रक्चर चेनमध्ये बदल केला तर जे आयसोमर्स तयार होतात त्या आयसोमर्सला चेन आयसोमर्स असं म्हणायचं. फेनॉमेनॉनला चेन आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. परत एकदा मी सांगतो, एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण त्या कंपाऊंडचे स्ट्रक्चरल फॉर्म्युली वेगवेगळी असतात त्या फेनॉमेनॉनला आयसोमेरिझम म्हणायचं. आणि त्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सना त्या वेगवेगळ्या कंपाऊंड्सना आयसोमर्स असं म्हणायचं. आता तुम्हाला उदाहरण घेतलं तर अल्केनमधला आयसोमेरिझम नीट लक्षात येईल. आता बघा इथं आयसोमर्स दिलेले आहेत. एक उदाहरण दिलेलं आहे आयसोमरचं, ते तुम्हाला मला दाखवायचं आहे. पेंटेन हा एक अल्केन घेतलेला आहे. पेंटेन हा पेंटेन नावावरून आपणाला लक्षात येतं की याच्यामध्ये कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स आहेत. पेंटेन आहे म्हणून याच्यामध्ये कार्बनची संख्या 5 आहे, C5. मगाशी सांगितलेल्या जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युल्याने आपणाला याच्यातल्या हायड्रोजनची संख्या काढता येते. C5 असेल तर CnH2n+2 या फॉर्म्युल्याने आपणाला याच्यातल्या हायड्रोजनची संख्या कळते आणि ती हायड्रोजनची संख्या असते 12. म्हणून हा जो अल्केन आहे C5EH12 याला आपण पेंटेन असं याला म्हणायचं पेंटेन. आता या पेंटेनमध्ये 5 कार्बन ॲटम्स आहेत. 1 2 3 4 5. हे 5 कार्बन एकमेकांना सिंगल बॉन्डनी जोडलेले आहेत. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स आहेत. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी ही 4 असते आणि ही कार्बनची व्हॅलन्सी आपणाला हायड्रोजन ॲटमनी कंप्लीट करायची आहे, उरलेली व्हॅलन्सी. आता या कार्बनच्या बाबतीत एक व्हॅलन्सी कार्बन कार्बन बॉन्डनी पूर्ण झाली, अजून 3 अपूर्ण आहेत म्हणून या कार्बनला आपण 3 हायड्रोजन जोडलेले आहेत. या कार्बनची या 4 सिंगल बॉन्डनी म्हणजे हा कार्बन इतर 4 ॲटमला जोडून त्याची 4 व्हॅलन्सी पूर्ण करतो. या कार्बनच्या बाबतीत हा एका कार्बनला जोडला आहे आणि हा दुसऱ्या कार्बनला जोडला आहे. हा कार्बन ॲटम इतर 2 कार्बन ॲटमला सिंगल बॉन्डनी जोडला आहे आणि त्याची 2 व्हॅलन्सी पूर्ण आहे. अजून 2 पूर्ण करण्यासाठी आपल्याला इथं एक आणि इथं एक हायड्रोजन जोडावे लागते. अशी प्रत्येक कार्बनची आपण व्हॅलन्सी पूर्ण करत गेलो तर आपल्याला C5H12 या पेंटेनचा हा एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिटरमाइन करता येईल किंवा हा एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करता येईल. तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की 5 कार्बन ॲटम एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत म्हणून हा स्ट्रेट चेन अल्केन आहे. लक्षात ठेवायचं, स्ट्रेट चेन अल्केन. जर या स्ट्रेट चेन अल्केनला मी एक ब्रँच जोडली, स्ट्रेट चेन अल्केनला मी एक ब्रँच जोडली. कोणती ब्रँच, तर मी या स्ट्रेट चेनमधले 4 कार्बन ॲटम एका स्ट्रेट चेनमध्ये ठेवतो आणि एक कार्बन ॲटम हा कार्बन ॲटम
2 नंबरच्या कार्बन ॲटमला इथं जोडतो. अगोदर कार्बन मी एकमेकांना सिंगल बॉन्डनी जोडून घेतले. 1 2 3 4 असे 4 कार्बन ॲटम एकमेकाला जोडून घेतले आणि हा 5 नंबरचा कार्बन ॲटम मी 2 नंबरच्या कार्बनला जोडतो. हे पहिल्यांदा कार्बन ॲटम मी सिंगल बॉन्डनी जोडून घेतले आणि नंतर इथं जशा प्रत्येक कार्बनच्या व्हॅलन्सीज हायड्रोजननी पूर्ण केल्या तशा मी व्हॅलन्सीज हायड्रोजन ॲटमनी पूर्ण केल्या तर मला हे एक स्ट्रक्चर पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम एका स्ट्रेट चेनमध्ये असतील आणि 1 कार्बन ॲटम हा 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला असेल. ती त्याला जोडलेली ब्रँच असेल. स्ट्रेट चेनला दुसऱ्या एखाद्या कार्बनची ब्रँच जोडली असेल तर तो होतो ब्रँच्ड चेन पेंटेन. हा स्ट्रेट चेन पेंटेन, ब्रँच्ड चेन पेंटेन. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12. तुम्ही जर याच्यातले कार्बन मोजले तर 5 असतील, हायड्रोजन मोजले तर ते 12 असतील. या कंपाऊंडमध्ये तुम्ही कार्बन मोजले तर 5 असतील, हे 4 आणि हा 1 5 असतील. हायड्रोजन असतील याच्यामध्ये हे 3 4 5 6 6 3 9 आणि हे 3 12 C5H12. म्हणजे पेंटेनचं हे एक स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकतो. हे एक स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो आणि अजून या पद्धतीचं एक स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. 5 कार्बनची चेन मी आणखी लहान केली. 3च कार्बन सरळ चेनमध्ये घेतले आणि कडेचे इकडचा एक आणि इकडचा एक कार्बन काढला, तो मधल्या कार्बनला जातो. म्हणजे स्ट्रेट चेन आणखी लहान केली आणि त्याला एकाच्या ऐवजी मी ही एक ब्रँच जोडली आणि ही एक ब्रँच जोडली. आता मला स्ट्रक्चर पेंटेनचं असंही पाहायला मिळालं. कार्बनच्या व्हॅलन्सीज पूर्ण करत गेलो आणि मला हे एक स्ट्रक्चर पाहायला मिळालं. याच्यात कार्बन 5च आहेत, हायड्रोजन 12 आहे. मग मी मगाशी आयसोमेरिझमचा अर्थ असा सांगितला होता की ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच आहे, म्हणजे ही 3 कंपाऊंड मॉलिक्युलर फॉर्म्युला तिन्हींचा काय आहे? एकच आहे. तिन्हीमध्ये कार्बनचे आणि हायड्रोजनचे एवढेच ॲटम्स आहेत. पण प्रत्येक या कंपाऊंडचं स्ट्रक्चर मात्र वेगवेगळं आहे. या कंपाऊंडचं नाव आहे पेंटेन. कार्बनची सरळ चेन आहे 5 कार्बनची, म्हणून हे नॉर्मल पेंटेन आहे, म्हणून याचं नाव देतात एन पेंटेन. दुसरं एक कंपाऊंड आहे याचं, याला म्हणायचं आयसोपेंटेन. याच्यात एक ब्रँच आहे. 4 कार्बनच्या सरळ चेनला एक ब्रँच जोडली, आयसोपेंटेन. 3 कार्बनची चेन आहे, त्याला 2 ब्रँच जोडलेल्या आहेत, त्याचं नाव आहे न्यूओपेंटेन. एन पेंटेन, आयसोपेंटेन, न्यूओपेंटेन ही या कंपाऊंडची कॉमन सिस्टीममधली नेम्स आहेत. मग तुम्हाला असं दिसतंय की या 3 कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याची हे 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत. एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याची हे 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत, म्हणून अशा 3 कंपाऊंड्सना आयसोमर्स असं म्हणायचं आणि या फेनॉमेनॉनला आयसोमेरिझम असं म्हणायचं. कंपाऊंड्स, all these 3 compounds having same molecular formula but different structural formulae are called isomers of each other. Phenomenon is called isomerism. And
one is called isomerism. मगाशी मी याला म्हटलं चेन आयसोमेरिझमचा हा प्रकार आहे, कारण का पहिल्या कंपाऊंडमध्ये कार्बनची सरळ चेन दिसते. ह्या चेनमध्ये रिअरेंजमेंट केली, चेनमध्ये बदल केला, एक कार्बन काढून इथं ब्रँच जोडली, चेनमध्ये बदल केला. या कंपाऊंडमधला अजून एक कार्बन काढला, तो इथं जोडला, तर अजून एक कंपाऊंड तयार होतं. म्हणजे चेनमध्ये बदल केल्यामुळं एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याची आपणाला अशी 3 स्ट्रक्चर्स ड्रॉ करता आली, म्हणून या आयसोमेरिझमला म्हणायचं चेन आयसोमेरिझम. तुमच्या लक्षात येईल ब्युटेन, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 4 असते, कार्बनची संख्या 4 असेल C4, तर हायड्रोजनची संख्या आपण काढू शकतो फॉर्म्युल्यानुसार CnH2n+2, हायड्रोजन असतील 10. 4 कार्बन याची सरळ चेन आहे. प्रत्येक कार्बनच्या व्हॅलन्सीज आपण हायड्रोजन ॲटमनी पूर्ण करत गेलो तर आपणाला प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजन जोडले पाहिजेत हे लक्षात येईल. उदाहरणार्थ या कार्बनच्या 2 इथं व्हॅलन्सी पूर्ण आहेत, म्हणून याला 2च हायड्रोजन जोडले पाहिजेत. म्हणून हे जे स्ट्रक्चर तयार झालं आहे ते आहे स्ट्रेट चेन ब्युटेन. कार्बनच्या सरळ चेन आहे, तिथं सरळ चेन दिसते कार्बनची. पण आता एक कडेचा कार्बन ॲटम मला काढायचा आहे आणि तो मधल्या कार्बन ॲटमला जोडायचा. ही पहिली चेन आहे अशीच, पण मी एक कडेचा कार्बन ॲटम काढला आणि तो इथं जोडला. त्यामुळं मला असं एक स्ट्रक्चर बघायला मिळालं. इथं सुद्धा 3 कार्बन एका चेनमध्ये काढले, सरळ स्ट्रेट चेनमध्ये, आणि मधल्या कार्बनला इथं एक कार्बनची ब्रँच जोडली आणि मग मी व्हॅलन्सी पूर्ण करत गेलो प्रत्येक कार्बनच्या, तर मला हे एक स्ट्रक्चर मिळालं. पहिलं जे स्ट्रक्चर आहे एन ब्युटेन, कार्बनची स्ट्रेट चेन, नॉर्मल चेन. आता मात्र याला एक ब्रँच जोडली, याचं नाव होतं आयसोब्युटेन. C4H10 या अल्केनचं नाव आहे ब्युटेन. या ब्युटेनचे आपणाला 2च स्ट्रक्चर काढता येतात, म्हणून ब्युटेनचे आपणाला 2च आयसोमर्स बघायला मिळतात. पण याच्या अगोदर आपण पेंटेन बघितला, हा C5H12 एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे आपणाला 3 स्ट्रक्चर्स काढतात, म्हणून याचे 3 आयसोमर्स आहेत. ब्युटेनचे 2 आयसोमर्स आहेत, पेंटेनचे 3 आयसोमर्स आपणाला बघायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल याच्या अगोदरची जी कंपाऊंड्स आहेत अल्केन क्लासमध्ये कोणते आहेत? मिथेन, कार्बनची संख्या 1 आहे. इथेन, कार्बनची संख्या 2 आहे. प्रोपेन, कार्बनची संख्या 3 आहे. याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले पहिल्यांदा आपणाला ठरवावे लागतील या जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून. CH4, C2H6, C3H8, मिथेन, इथेन, प्रोपेन यांचे हे मॉलिक्युलर फॉर्म्युला. या 3 कंपाऊंडच्या बाबतीत सुरुवातीच्या तुम्हाला एक आणि एकच प्रत्येक कंपाऊंडचं स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं. म्हणून मिथेन, इथेन, प्रोपेन यांचे आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण त्यांचं आपण एक आणि एकच स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. पण ब्युटेनपासून पुढं, ब्युटेनमध्ये कार्बनची संख्या 4 आहे, पेंटेनमध्ये कार्बनची संख्या 5 आहे. अशी कार्बनची संख्या जसजशी ब्युटेनपासून पुढं वाढत जाईल तसतशी आयसोमरची संख्या पण आपल्याला वाढत गेलेली दिसते. जसं की आत्ताच आपण बघितलं की ब्युटेनचे 2 आयसोमर्स आहेत, पेंटेनचे 3 आयसोमर्स आहेत. असे आपल्याला एनची संख्या किंवा कार्बनची संख्या जसजशी वाढत जाईल तसतशी मला
आयसोमरची संख्या पण वाढत गेलेली दिसेल. मी समजतो आयसोमेरिझम ही फेनॉमेनॉन तुम्हाला समजलेली असेल. त्यानंतर मला नेक्स्ट पॉईंटकडे यायचं आहे, कन्फर्मेशन्स इन अल्केन. हा एक नवीन पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, कन्फर्मेशन्स इन अल्केन्स. आता कन्फर्मेशन्स काय आहेत आपण पाहूया. अल्केन्समध्ये आपल्याला माहीत आहे कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतात. म्हणजे अल्केनमधले कोणतेही 2 कार्बन ॲटम सिंगल कोव्हॅलंट बॉन्डनी एकमेकांना जोडलेले असतात. सिंगल कोव्हॅलंट हे जे कोव्हॅलंट बॉन्ड असतात, एक कोव्हॅलंट बॉन्ड सिग्मा प्रकारातले कोव्हॅलंट बॉन्ड असतात. कोव्हॅलंट बॉन्डचे 2 प्रकार असतात, सिग्मा आणि पाय. त्यामध्ये कार्बन कार्बनमधले सिंगल कोव्हॅलंट सिग्मा बॉन्ड्स हे कोॲक्झियल ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्सनी तयार झालेले असतात. हा मुद्दा लक्षात ठेवावा लागेल. मी काय सांगतो ते पहिला पॉईंट असं लक्षात ठेवा, अल्केनमध्ये कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड सिग्मा प्रकारचे असतात. हे सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड ॲटॉमिक ऑर्बिटलच्या ॲक्झियल ओव्हरलॅपिंगनी तयार झालेली असतात. आता ह्या ॲक्झियल ओव्हरलॅपिंगमुळं हे बॉन्ड रोटेशनली किंवा ज्याला आपण असंही म्हणू शकतो सिलेंड्रिकली सिमेट्रिकल असतात. हे सांगतोय बघा, हे सिग्मा बॉन्ड सिलेंड्रिकली सिमेट्रिकल असतात. म्हणजे कसं, समजा 2 कार्बन ॲटम एकमेकाला सिंगल कोव्हॅलंट बॉन्डने जोडले, एक कार्बन ॲटम आपण फिक्स केला आणि दुसरा कार्बन ॲटम आपण त्याच्याभोवती रोटेट केला, तर ओव्हरलॅपिंगच्या प्रमाणामध्ये, ज्याला आपण एक्सटेंट असं म्हणतो, याच्यामध्ये कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. ओव्हरलॅपिंग तेवढ्याच प्रमाणात राहिलेला आपल्याला दिसून येतो. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग अनअफेक्टेड राहतो. आता यामध्ये आपल्याला जर आपण हा कार्बन कार्बन बॉन्ड आपण रोटेट केलं, तर कार्बनला जोडलेले जे ॲटम्स असतात ते ॲटम्स दुसऱ्या कार्बनच्या रिलेटिव्ह आपली पोझिशन बदलू शकतात. काय सांगतो बघा, कार्बन कार्बन बॉन्ड हा सिलेंड्रिकली सिमेट्रिकल असल्यामुळं जरी आपण एक कार्बन ॲटम फिक्स केला आणि दुसरा त्याला जोडलेला रोटेट केला त्याच्याभोवती, तर कार्बनला जोडलेले ॲटम्स रिलेटिव्ह टू अदर कार्बन ॲटम आपली पोझिशन बदलतात आणि म्हणून एक प्रकारची नवीन कॉन्फिगरेशन्स त्या कंपाऊंडची तयार झालेली दिसतात. त्यांना कन्फॉर्मेशन्स असं म्हणायचं. आता ही कन्फॉर्मेशन्स काय आहेत? ही कन्फॉर्मेशन्स एक प्रकारचे स्टिरिओ आयसोमेरिझम्स आहेत. आयसोमेरिझमचे वेगवेगळे प्रकार आहेत. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम, स्टिरिओ आयसोमेरिझम. त्यामध्ये हा एक स्टिरिओ आयसोमेरिझमचा प्रकार आहे. आणि यामुळं हा कार्बन कार्बन बॉन्ड आपण रोटेट केला, तर कार्बनला जोडलेल्या ॲटम्सनी
त्यांच्या पोझिशन रिलेटिव्ह टू इच अदर बदलल्यामुळं अशी एखाद्या कंपाऊंडची असंख्य कन्फॉर्मेशन्स आपणाला तयार झालेली दिसतात. त्यांना आपण कन्फॉर्मेशन असं म्हणतो किंवा कन्फॉर्मेशनल आयसोमर्स असंही म्हणू शकतो. उदाहरणार्थ इथेनच्या बाबतीत ज्याचा फॉर्म्युला आहे C2H6 किंवा तो असाही लिहितो आपण CH3CH3. त्याच्या अनेक आयसोमेरिझम किंवा कन्फॉर्मेशन्सपैकी आपणाला 2 महत्त्वाची कन्फॉर्मेशन्स इथं पाहता येतील, ज्याची नाव आहे स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन्स. स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन हे 2 एक महत्त्वाचे प्रकार इथेनच्या बाबतीत या कन्फॉर्मेशनचे बघायला मिळतात. स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड. सॉहर्स फॉर्म्युला आणि न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला या 2 फॉर्म्युल्याने ही 2 कन्फॉर्मेशन स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड कशी दिसतील ती इथं दाखवलेली आहेत. हा फॉर्म्युला जो आहे तो सॉहर्स फॉर्म्युला आहे इथेनचा. सॉहर्स फॉर्म्युला. आणि ह्या सॉहर्स फॉर्म्युल्याने इथेनचं स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन कसं दिसेल तर या पद्धतीनं दिसेल. इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे. आपण तो समजलाय, तो दाखवलेला नाही. इथं एक आणि इथं एक. प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन जोडलेत. म्हणून मी आत्ताच फॉर्म्युला सांगितला होता CH3CH3. सॉहर्स फॉर्म्युल्याने स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन इथेनचं या पद्धतीनं दिसेल. तर इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन सॉहर्स फॉर्म्युल्याने कसं दिसेल, थोडीशी ही जी लाईन आहे ती आपणाला इथं काय झालेली दिसते, थोडीशी खालच्या दिशेने वाकलेली दिसते. दोन्हीमध्ये हाच फरक दिसेल. ही थोडीशी स्ट्रेट दिसते, ही थोडीशी खालच्या दिशेने वाकलेली दिसते इक्लिप्स्डमध्ये. याला स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन इथेनचं म्हणायचं, याला इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन असं म्हणायचं. आता हे फॉर्म्युले आपणाला सॉहर्स आणि न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला इथं दिलेला आहे. हा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला इथेनचंच आहे, लक्षात ठेवायचं. आता न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये इथेनचा मॉलिक्यूल स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनच्या स्वरूपात कसा दिसेल तर या पद्धतीने. हा एक गोल आहे. इथं सेंटरला कार्बन ॲटम आहे. या कार्बनला हे 3 हायड्रोजन या पद्धतीनं आहे आणि तो फ्रंटला आहे. त्याच्या बॅक साईडला जो कार्बन आहे तो दाखवलेला नाही, कन्सिडर केला आहे. त्याला 3 हायड्रोजन या पद्धतीने. हा स्टॅगर्ड फॉर्म्युला इथेनचा काय CH3CH3. इक्लिप्स्ड फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज झालेला दिसतो तो बघा. इक्लिप्स्ड फॉर्म्युल्यामध्ये इथं सेंटरला कार्बन आहे, हायड्रोजन मात्र इथं 2 असे, एक खाली आहे. आणि दुसरा कार्बन याच्या पाठीमाग आहे, तिथं 3 हायड्रोजन ॲटम या पद्धतीनं जोडलेले आहेत. थोडक्यात न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला त्याची 2 कन्फॉर्मेशन इथेनची अशी दाखवतो, तर सॉहर्स फॉर्म्युला इथेनची 2 कन्फॉर्मेशन्स या पद्धतीनं दाखवतो. ही कन्फॉर्मेशन्स एक प्रकारचे आयसोमर्स आहेत. कोणत्या प्रकारचे? स्टिरिओ आयसोमेरिझम्स आहेत. हे कशामुळे निर्माण झालेत कन्फॉर्मेशन्स इथेनची? तर इथेनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्याचं ॲक्झियल ओव्हरलॅपिंगने तो तयार झाला आहे. आणि ॲक्झियल ओव्हरलॅपिंगमध्ये कार्बन कार्बन बॉन्ड रोटेट केला तर आपणाला प्रत्येक कार्बनवरचे हायड्रोजन एकमेकांची जागा बदलताना दिसतील आणि वेगळी कन्फॉर्मेशन्स त्याची तयार झालेली दिसतील. आता तुम्हाला
या ठिकाणी एक चार्ट दिसतो मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, आयसोमेरिझमचा. मिथेन कार्बनची संख्या 1 आहे, इथेन कार्बनची संख्या 2 आहे, प्रोपेन कार्बनची संख्या 3 आहे. याचं एक आणि एकच स्ट्रक्चर आपण काढू शकतो, म्हणून यांचे आयसोमर्स आपल्याला बघायला मिळत नाहीत. नो स्ट्रक्चरल आयसोमर, नो स्ट्रक्चरल आयसोमर, नो स्ट्रक्चरल आयसोमर. कार्बनची संख्या 4 असणारा ब्युटेन आहे, याच्यात 2 आयसोमर्स बघायला मिळतात. पेंटेन कार्बनची संख्या 5 आहे, याच्यामध्ये 3 आयसोमर्स आपणाला बघायला मिळतात. ते आपण बघितले, एन पेंटेन, निओपेंटेन आणि आयसोपेंटेन असे. हेक्झेनमध्ये आपणाला ज्याच्यात कार्बनची संख्या 6 आहे, त्याच्यामध्ये 5 वेगवेगळी स्ट्रक्चर्स आपणाला हेक्झेनची काढता येतील, म्हणून त्याचे 5 आयसोमर्स आपणाला बघता येतात. हे आयसोमेरिझम्स आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आत्ताच कन्फर्मेशन्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. तर इथून पुढं अल्केनचा एक महत्त्वाचा भाग सुरू होतो आहे. अल्केन्स तयार कशी करायची आणि अल्केनच्या रिॲक्शन्स काय. आता सोर्स काय आहे इंडस्ट्रियल प्रिपरेशनसाठी? सोर्स अल्केन्स. क्रूड पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आर दी सोर्स ऑफ अल्केन्स. अल्केनचे 2 सोर्स कुठले दिलेले आहेत? क्रूड पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस. यांच्यापासून आपल्याला अल्केन्स तयार करता येतील. आता तुम्हाला क्रूड ऑइल जे आहे ते क्रूड ऑइल कसं मिळतं? तर आपल्या अर्थच्या अंडर खूप वर्ष काही प्लांट्स ब्रीड होतात, म्हणजे पुरले जातात, बिलियन्स ऑफ इयर. हाय टेम्परेचर आणि प्रेशरला यांच्यापासून आपल्याला डिकम्पोजिशन होऊन क्रूड ऑइल तयार झालेले दिसतं. आणि या क्रूड ऑइलपासून आपणाला वेगवेगळ्या प्रकारची अल्केन्स, या क्रूड ऑइलचं जर आपण डिस्टिलेशन केलं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं रिफायनरीमध्ये, मोठमोठ्या कारखान्यामध्ये ज्या रिफायनरीज असतात तिथं जर आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं तर अशा क्रूड ऑइलपासून आपणाला वेगवेगळी अल्केन्स मिळवता येतात. म्हणून नॅचरल किंवा ज्याला आपण इंडस्ट्रियल सोर्स म्हणूया, क्रूड पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस यासारखे सोर्सेस आपल्याला अल्केनचे दिसतात. आता प्रिपरेशन मेथड्स कसे आहेत? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. ह्या मेथड्स प्रिपरेशनच्या अल्केनच्या महत्त्वाच्या आहेत. त्यात पहिली मेथड दिसते आपल्याला, अल्केन कशापासून तयार करायचे? फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स याचा अर्थ आपण आत्ताच शिकलेला आहे, तो माहीत पाहिजे. ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे अशी हायड्रोकार्बन्स, त्यांच्यापासून आपल्याला अल्केन्स मिळवता येतात. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या हायड्रोकार्बन्सला आपण काय म्हणतो? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. यांच्यापासून अल्केन्स कशी तयार करता येतील? तर पद्धत सांगितलेली आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. आता बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन क्लासमध्ये येणारे सॅच्युरेटेड, ज्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो त्यांना आपण अल्केन्स, ते आपणाला तयार करायचे. कशापासून तयार करायचे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड असेल तर त्या हायड्रोकार्बन्सना आपण
अल्किन्स असं म्हणतो. अल्किन्स. ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या हायड्रोकार्बनला आपण अल्काइन्स असं म्हणतो. म्हणून अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कुठली झाली? अल्किन्स आणि अल्काइन्स. ज्यांच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे यांच्यापासून अल्केन्स तयार करायचे आहेत, म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स तयार करायचे आहेत. पद्धत कोणती आहे? कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन याचा अर्थ काय? हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन ॲड करणं. कॅटॅलिटिक म्हणजे कॅटॅलिस्ट वापरून, मराठीत त्याला आपण उत्प्रेरक म्हणतो. म्हणजे अल्किन्समध्ये किंवा अल्काइन्समध्ये हायड्रोजन ॲड केला किंवा कॅटॅलिस्ट वापरून तर आपणाला हा हायड्रोजन अल्किन्स आणि अल्काइन्समध्ये मिक्स झालेला दिसतो आणि त्याच्यापासून अल्केन्स तयार होतात, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स तयार होतात. ही पद्धत आहे. मग कॅटॅलिस्ट कुठले वापरता येतात? फाईनली डिवायडेड पावडर ऑफ प्लॅटिनम. प्लॅटिनम ह्या धातूची बारीक केलेली पावडर, फाईनली डिवायडेड पावडर, किंवा पॅलॅडियम. हे जर कॅटॅलिस्ट वापरले तर आपणाला हायड्रोजन अल्किन्समध्ये आणि अल्काइन्समध्ये ॲड करता येतो. आता हा ॲड करताना आपणाला तो रूम टेम्परेचरला ॲड करायचा आहे. जर आपण कॅटॅलिस्ट फाईनली डिवायडेड निकेल वापरला तर आपणाला हाय टेम्परेचर आणि प्रेशर या कंडिशनला हायड्रोजनेशन करावं लागतं. म्हणजे आता ही पहिली मेथड काय आहे बघा, अल्किन्स आणि अल्काइन्सपासून अल्केन्स तयार करायचे आहेत. कोणत्या पद्धतीने करायचे आहेत? हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन ॲड करून. कसा ॲड करायचा आहे हायड्रोजन? कॅटॅलिस्ट वापरायचा आहे. कॅटॅलिस्ट कुठले वापरता येतात? फाईनली डिवायडेड पावडर ऑफ प्लॅटिनम किंवा फाईनली डिवायडेड पावडर ऑफ निकेल किंवा पॅलॅडियम यासारखा कॅटॅलिस्ट वापरून आपण अल्किन्स आणि अल्काइन्समध्ये हायड्रोजन ॲड केला तर अल्किन आणि अल्काइन्सचं काय होतं? कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन होतं आणि तयार होतात अल्केन्स. मी पहिली रिॲक्शन पाहतो इथं, अल्किन्सपासून अल्केन्स कसे तयार करायचे, अल्किन्सपासून अल्केन्स कसे तयार करता येतील या पद्धतीने. इथं अल्किन क्लासमधलं एक कंपाऊंड घेतलं आहे ज्याचं नाव आहे इथिन. या नावाच्या शेवटी सफिक्स आपणाला दिसतं ENE. म्हणून हे अल्किन क्लासमधलं कंपाऊंड आहे. शिवाय याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, याचा अर्थ हे अल्किन क्लासमधलं कंपाऊंड आहे. याच्यामध्ये कार्बन आणि कार्बन याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणून हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हा लिहिला आहे कसा, याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ केलं आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या कार्बनच्या इथं 2 व्हॅलन्सीज, या कार्बनच्या इथं 2 व्हॅलन्सीज पूर्ण झाल्या. अजून 2 याच्या पूर्ण होण्यासाठी 2 हायड्रोजन याला जोडले, याच्या 2 पूर्ण होण्यासाठी याला 2 हायड्रोजन जोडले आणि याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं इथिन. मी मगाशी सांगितलं की अल्किन आणि अल्काइनचं हायड्रोजनेशन करायचं आहे, म्हणजे हायड्रोजन ॲड करायचे. मी याच्यामध्ये H2 ॲड केला. हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन म्हणजे H2 झाला. पण हा H2 लिहिताना मी काय लिहिलं? स्वतंत्र हायड्रोजन ॲटम लिहिले असे HH. दोघांच्यामध्ये एक बॉन्ड आहे, 2 हायड्रोजन ॲटम
मला ॲड करायचे आहे, पण ते H2 मॉलिक्यूलच्या स्वरूपात ॲड करायचे आहे. H2चा मॉलिक्यूल मी घेतला आहे, H2 म्हणून. मी इथं H2 लिहिलं तरी चालेल, H2. पण हे 2 हायड्रोजन ॲटम कुठं ॲड करायचे त्याच्यासाठी मी इथं स्वतंत्र दाखवले, ते एका बॉन्डने जोडले आहेत. मी कॅटॅलिस्ट वापरला इथं या रिॲक्शनमध्ये. प्लॅटिनम और पॅलॅडियम, टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे, किंवा मी निकेल वापरू शकतो. निकेल वापरला तर मला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर घ्यावं लागेल. कोणतेही कॅटॅलिस्ट यापैकी मी वापरू शकतो. आपल्याला माहीत आहे रिॲक्शनमध्ये ज्या कंडिशन्स वापरलेल्या असतात त्या या ॲरोच्या वरती लिहायच्या असतात. मग कॅटॅलिस्ट असेल, टेम्परेचर असेल किंवा प्रेशर असेल, ते रिॲक्शन लिहिताना ॲरोच्या वरती लिहायचं. ॲरोच्या डाव्या बाजूला आपल्याला माहीत आहे रिॲक्टंट्स असतात, इथं प्रॉडक्ट्स आहेत. रिॲक्टंट्स याचा अर्थ अभिक्रियाकार आहे, की कशापासून काय तयार करायचं आहे हे आपणाला माहीत पाहिजे. आपणाला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स तयार करायचे, किंवा अल्किन्स आणि अल्काइन्सपासून अल्केन्स तयार करायचे आहेत. म्हणून आपले प्रॉडक्ट हे अल्केन्स असले पाहिजेत, रिॲक्टंट्स हे अल्किन्स किंवा अल्काइन्स असले पाहिजेत. त्यांच्यापासून आपल्याला तयार करायचे आहे. इथिन इथं 2 हायड्रोजनचे ॲटम्स मॉलिक्यूलच्या स्वरूपात या कॅटॅलिस्टमध्ये ॲड केल्यावर हायड्रोजनेशन केलं या अल्किन्स, तर यातले 2 हायड्रोजन ॲटम्स 2 कार्बनच्या तिथं ॲड होतात. कारण या कार्बनची एक व्हॅलन्सी अनसॅटिस्फाय, म्हणून इथं डबल बॉन्ड आला आहे. जर आपण इथला एक हायड्रोजन आपण या कार्बनला जोडला आणि हा हायड्रोजन ॲटम या कार्बनला जोडला, तर या कार्बनच्या 4 व्हॅलन्सीज सिंगल बॉन्डने सॅटिस्फाय होतील आणि इथला डबल बॉन्ड नाहीसा होईल. आणि म्हणून आपणाला तयार झालेलं कंपाऊंड असं दिसेल. प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन, इथला एक इथं येईल, हा हायड्रोजन इथं येईल, आणि हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार झालेलं दिसेल. अनसॅच्युरेटेडपासून सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हटलं की ते अल्केन क्लासमधलं असेल. याच्यातल्या कार्बनची संख्या मोजली, हायड्रोजनची संख्या मोजली, कार्बनची संख्या 2 असल्यामुळे याला मी अल्केनचं नाव दिलं इथेन. आपणाला अल्केन तयार झालं इथेन. कशापासून? इथिनपासून. कोणत्या पद्धतीने? कॅटॅलिटिक हायड्रोजनेशनपासून. एक्झाममध्ये 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाईल, हाऊ विल यू प्रिपेअर इथेन फ्रॉम इथिन. हाऊ विल यू प्रिपेअर इथेन फ्रॉम इथिन. तुम्हाला त्याच्या ॲन्सरसाठी एक करेक्ट रिॲक्शन लिहावी लागेल. इथेनपासून कसं तयार कराल. दुसरं एक उदाहरण इथं घेतलं आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH2. CH3 CH डबल बॉन्ड CH2. डबल बॉन्ड आहे म्हणून अल्किन क्लासमधलं कंपाऊंड आहे, म्हणून इथं जे नाव लिहिलं आहे त्याच्या शेवटी सफिक्स EN आहे. कार्बनची संख्या बघा 1 2 3 आहे. कार्बनची संख्या 3 असेल तर प्रोपेनपासून ते तयार झालेलं असतं, म्हणून EN या सफिक्सच्या अगोदर प्रॉप हे प्रेफिक्स लिहिलं, म्हणून हे अल्किन झालं प्रॉपीन. याच पद्धतीनं 2 हायड्रोजन याच्यामध्ये ॲड केले, कॅटॅलिस्ट तेच वापरले. 2 हायड्रोजन कुठं ॲड होतात? जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या तिथं नाहीत ॲड होत. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथं आहे या अल्किनमध्ये, कारण ते 2 कार्बन ॲटमच्या व्हॅलन्सीज
अनसॅटिस्फाय असतात म्हणून तिथं डबल बॉन्ड आलेला असतो आणि त्या सॅटिस्फाय कशाने होतात, या 2 हायड्रोजनने होतात. म्हणून हा हायड्रोजन इथं, हा हायड्रोजन इथं असा ॲड होईल आणि इथं कंपाऊंड तयार होईल CH3. या कार्बनला 1 हायड्रोजन होता, अजून एक आला. या कार्बनला 2 हायड्रोजन होते, हे आता इथला 1 हायड्रोजन इथं आला. हा हायड्रोजन इथं, हा हायड्रोजन इथं आला. कार्बन कार्बनमधला डबल बॉन्ड सिंगल राहिला, एक बॉन्ड नाहीसा झाला. कशामुळं, या 2 हायड्रोजन्समुळं. आणि कार्बन कार्बन आता सगळे सिंगल बॉन्ड असल्यामुळं हे अल्केन क्लासमधलं कंपाऊंड झालं. सफिक्स आपणाला ANE दिसतंय. कार्बनची संख्या तीच आहे म्हणून प्रेफिक्स प्रॉप आहे. सिंगल बॉन्ड असल्यामुळे हे प्रोपेन, डबल बॉन्ड असल्यामुळे हे प्रोपीन. प्रॉपिनमध्ये 2 हायड्रोजन मिसळले, हायड्रोजनेशन केलं कॅटॅलिस्ट वापरून, तर त्याच्यापासून आपल्याला कंपाऊंड तयार झालं प्रोपेन. इथंही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 1 मार्कासाठी. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन फ्रॉम प्रॉपीन? तुम्हाला ही रिॲक्शन करेक्ट लिहावी लागेल. ही रिॲक्शन एक एक्सप्लेन करतो. अल्काइन्स या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून आपणाला अल्केन्स कसे प्रिपेअर करायचे. आता अल्काइनच्या शेवटी सफिक्स आहेत YNE. इट इंडिकेट्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे ते असतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, त्यांना अल्काइन्स असं म्हणतात. 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. या कार्बनच्या 3 व्हॅलन्सीज इथं, एक राहिली ती हायड्रोजननी पूर्ण केली. या कार्बनच्या 3 व्हॅलन्सीज 3 बॉन्डनी, एक राहिली ती इथं पूर्ण झाली. ट्रिपल बॉन्ड आल्यामुळं हा अनसॅच्युरेटेड झाला आणि म्हणून याच्या नावाच्या शेवटी YNE हे सफिक्स आलेलं दिसतं. कार्बनची संख्या 2 आहे म्हणून इथाईन याचं नाव झालं इथाईन. याला जो दुसरं नाव आहे ॲसिटिलीन, दुसरं नाव आहे ॲसिटिलीन. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अल्केनमध्ये, अल्केनला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. कार्बनच्या 4 व्हॅलन्सीज पूर्ण झालेल्या असतात. अल्केनमध्ये 2 व्हॅलन्सीज अपूर्ण दिसतात म्हणून डबल बॉन्ड येतो. म्हणून आपल्याला 2 हायड्रोजन ॲड करावे लागतात. अल्काइन्समध्ये ट्रिपल बॉन्ड येतो. 4 व्हॅलन्सीज अपूर्ण दिसतात म्हणून आपल्याला इथं 4 हायड्रोजन ॲड करावे लागतात. 4 हायड्रोजन टॉईस ऑफ H2. तेच मी असे लिहू शकतो HH म्हणजे H2. HH 2 वेळा घेतला तर टॉईस ऑफ H2 होतो, म्हणजे 4 हायड्रोजन एकूण होतात. 2 हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. इथं 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, असे 4 हायड्रोजन आहेत. प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडले जातात. कॅटॅलिस्ट सेम आहेत वरच्यासारखेच, फक्त इथं H2 घेण्याऐवजी इथं टॉईस ऑफ H2 घ्यावा लागतो किंवा 2 हायड्रोजनच्या ऐवजी इथं 4 हायड्रोजन येतात. प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजन जोडावे लागतात. इथले 2 हायड्रोजन या कार्बनला, इथले 2 या कार्बनला जोडून आपणाला हे कंपाऊंड आहे. पहिला 1 हायड्रोजन ॲटम, इथले 2 हायड्रोजन ॲटम, इथं 1, इथं 1. हा 2 याच्यासाठी पण आहे कॉमन, म्हणून इथले 2 हायड्रोजन ॲटम या कार्बनला असे जोडले, मूळचा हा हायड्रोजन ॲटम. तयार झालेलं कंपाऊंड आहे इथेन. म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्काइन्सपासून आपणाला अल्केन्स तयार करता येतात सेम मेथडनी, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशननी. इथंही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर
इथेन फ्रॉम इथाईन और इथेन फ्रॉम ॲसिटिलीन. तुम्हाला ही रिॲक्शन करेक्ट 1 मार्कासाठी आहे तशी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे अल्किन्सपासून किंवा अल्काइन्सपासून म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून अल्किन्स तयार करू शकतो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स तयार करू शकतो. आणि या सगळ्या रिॲक्शनसाठी आपण एक जनरल रिॲक्शन आपणाला या पद्धतीनं लिहिता येईल. अल्किनचा जनरल फॉर्म्युला असा असतो CnH2n. अल्किनचा आपण लिहिला आहे CnH2n+2. CnH2n+2. अल्किन कशापासून तयार केलेत? अल्किनपासून. अल्किन फॉर्म्युला आहे CnH2n. 2 हायड्रोजन ॲटम याच्यात लेस असतात. याच्यामध्ये H2 ॲड केला आहे या कॅटॅलिसच्या समोर, म्हणून CnH2n+2 झाला आहे. अल्केन्स तयार झाले. अल्काईन असेल तर CnH2n-2. CnH2n-2 हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला होतो कोणत्याही अल्काईनचा. त्याच्यामध्ये आपणाला एकूण 4 हायड्रोजन ॲड करावे लागतील. पहिल्यांदा 2 आणि पुन्हा 2 ॲड केले तरी चालतील, किंवा एकाच वेळी 4 ॲड झालेले दाखवून इथं अल्केन दाखवले तरी चालतील. CnH2n+2 हा याचा अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होईल. ह्या 2 रिॲक्शन आपण लक्षात ठेवल्या जनरल रिॲक्शन, तरी आपणाला अशी वेगवेगळे एक्झाम्पल्स लिहिता येऊ शकतात. म्हणून ही पहिली मेथड लक्षात ठेवा. प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. त्यामध्ये पहिली मेथड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून अल्केन्स कोणत्या पद्धतीनं तयार करायची, ती पद्धत आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. थोडक्यात आज आपणाला काय काय पाहिलं ते परत एकदा बघता येईल. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, त्यांचं क्लासिफिकेशन काय आहे, हायड्रोकार्बन्समध्ये अल्केन्स पहिला पार्ट आहे. अल्केनची डेफिनेशन काय, अल्केनमधला आयसोमेरिझम म्हणजे काय, आयसोमेरिझमची उदाहरणं काय आहेत, ही उदाहरणं आपणाला पाहता येतील. त्यानंतर आपण दुसरा एक पार्ट बघितला याच्यामध्ये आयसोमेरिझम नंतर कन्फर्मेशन्स इन अल्केन्स. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये इथेनचे आपण 2 कन्फर्मेशन्स बघितली, स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. 2 फॉर्म्युल्याने ती कन्फर्मेशन्स अशी दाखवलेली आहे. त्यानंतर आपण प्रिपरेशन मेथड्स अल्केनच्या पाहत होतो. त्या पहिली मेथड आपण पाहिली अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं तर आपणाला अल्केन्स कशी तयार करता येतात. ही पहिली मेथड आपणाला आज लक्षात ठेवावं लागेल. इथं आज आपण थांबतोय. सेकंड मेथड आपणाला अल्केन तयार करण्याची नेक्स्ट लेक्चरला पाहायची आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. गुड बाय. थँक्यू.